नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 33 महत्त्वाचे निर्णय. आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आता मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत तब्बल 33 निर्णय घेण्यात आले असून आता यातून विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे या आठवड्यात आणखी एक महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यातही निर्णयांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आता राज्यातील 61 आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मान्यताप्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. याच धर्तीवर आता 1 जानेवारी 2024 पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. पहिल्या योजनेत स्वयंरोजगारासाठी आता प्रवासी वाहन, मिनी ट्रक आणि ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक यासोबतच आता 5 लाख रुपयापर्यंतचे कर्जही दिले जाणार आहे. तर दुसऱ्या योजनेत पुढील 3 वर्षात 60 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येऊन त्यामधून 18,000 आदिवासी लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आलेला आहे. वस्तू व सेवा कर विभागात नवीन 522 पदांनाही मान्यता दिली आहे. यामध्ये आता अप्पर राज्य कर आयुक्त, राज्य कर उपायुक्त, सहाय्यक राज्य कर आयुक्त, राज्य कर निरीक्षक आणि स्वीय सहाय्यक लघुलेखक गट अ अशा पदांचाही समावेश असणार आहे. यासह अनेक निर्णयांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मान्यता देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.